हो. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरु. श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुम्. आता चतुर्दश अध्याय आपण सुरू करत आहोत. 14वा अध्याय. ओम श्री परमात्मने नमः. श्रीमद्भगवद्गीता अथ चतुर्दशोऽध्यायः. श्रीभगवानुवाच परं भूयः प्रवक्ष्यामि ज्ञानानन्दज्ञानमुत्तमम् यज्ञात्वा मुनयः सर्वे परां सिद्धिमितो गताः. याच्यामध्ये भगवान आपल्याला सांगत आहेत, संपूर्ण ज्ञानात उत्तम आणि श्रेष्ठ ज्ञान मी पुन्हा सांगेन, जे ज्ञान जाणून सर्वचे सर्व मुनिलोक या संसारातून मुक्त होऊन परमसिद्धीला प्राप्त झाले आहेत. 13व्या अध्यायाच्या 18व्या, 23व्या आणि 34व्या श्लोकात भगवंतांनी क्षेत्र आणि क्षेत्रज्ञाचे, प्रकृती पुरुषाचे जे ज्ञान सांगितले होते, तेच ज्ञान पुन्हा सांगण्यासाठी भगवंत भूय प्रवक्ष्यामी पदांनी प्रतिज्ञा करतात. म्हणजे पुन्हा मी सांगेन असं ते सांगत आहेत. लौकिक आणि परलौकिक जितके काही ज्ञान आहे, अर्थात जितक्या काही विद्या, कला, भाषा, लिपी इत्यादींचे ज्ञान आहे, त्या सर्वांपेक्षा प्रकृती पुरुषाचा भेद सांगणारे, प्रकृतीपासून सोडविणारे, परमात्म प्राप्ती करून देणारे हे ज्ञान श्रेष्ठ आहे, सर्वोत्कृष्ट आहे. यासारखे दुसरे कोणतेच ज्ञान असू शकत नाही आणि असणे शक्यही नाही. कारण दुसरी सर्वच ज्ञाने संसारात फसवणारी असतात आणि बंधनात टाकणारे असतात. जरी उत्तम आणि पर या दोन्ही शब्दांचा अर्थ एकच होतो, तरी ज्यावेळी एका अर्थाचे दोन शब्द एकाच वाक्यात प्रयुक्त होतात, त्यावेळी त्याचे दोन अर्थ होत असतात. म्हणून येथे उत्तम शब्दाचा अर्थ असा आहे की हे ज्ञान प्रकृती आणि तिचे कार्य, संसार, शरीर यापासून संबंध विच्छेद करणारे असल्याने श्रेष्ठ आहे. आणि पर शब्दाचा अर्थ असा आहे की हे ज्ञान परमात्म्याची प्राप्ती करविणारे असल्याने सर्वोत्कृष्ट आहे. ज्या ज्ञानाला जाणून घेऊन, अर्थात ज्याचा अनुभव घेऊन मोठमोठे मुनिलोक या संसारातून मुक्त होऊन परमात्म्याला प्राप्त झाले आहेत, ते आता मी तुम्हाला सांगतो असे भगवान म्हणत आहे. ते ज्ञान प्राप्त झाल्यावर एखादा मुक्त होतो आणि एखादा मुक्त होत नाही, असे होतच नाही. हे ज्ञान मिळाल्याने प्रत्येक जण मुक्त होतोच. संसाराच्या बंधनातून, संसाराच्या परवशतेपासून सुटून जातात आणि परमात्म्याला प्राप्त होतात. तत्वचिंतन करणाऱ्या ज्या मनुष्याची आपल्या शरीराशी आत्मीयता राहिली नाही, तो मुनी म्हणवला जातो. ज्याची आपल्या शरीराशी काही आत्मीयता म्हणजे काही प्रेम उरलं नाहीये, तो मुनी म्हणवला जातो. म्हणण्याचं तात्पर्य असे की सांसारिक कार्यांच्या जितक्या सिद्धी आहेत अथवा योग साधनेने प्राप्त होणाऱ्या अणिमा, महिमा, गरिमा इतक्या ज्या सिद्धी आहेत, त्या सर्वच वास्तविक असिद्धीच आहे. कारण त्या सर्व जन्म मरणाला कारण होणाऱ्या, बंधनात टाकणाऱ्या, परमात्म्याच्या प्राप्तीत अडथळा करणाऱ्या आहेत. परंतु परमात्मा प्राप्ती रूपी जी सिद्धी, ती सर्वोत्कृष्ट आहे. कारण ती सिद्धी प्राप्त झाल्यावर मनुष्य जन्म मरणातून सुटून जातो. म्हणजे या सिद्धी प्राप्त करून तुम्ही जन्म मरणातून सुटू नाही शकत आहे. जोपर्यंत ज्ञान तुम्ही जे जे परम ज्ञान आहे ते प्राप्त नाही करणार, तोपर्यंत तुमचं मुक्ती संभवच नाहीये. सात्विक, राजस आणि तामस ज्ञानाहून, तसेच लौकिक, पारलौकिक ज्ञानाहूनही उत्तम अंतिम ज्ञान, या ज्ञानाशिवाय दुसरे कोणतेही ज्ञान परमसिद्धी प्राप्त करवू शकत नाही. एका परमात्म तत्वाशिवाय काहीही नाही असा अनुभव होणेच परमसिद्धीची प्राप्ती आहे. तात्पर्य असे की परमसिद्धी प्राप्त झाल्यास क्रिया आणि पदार्थांचा अत्यंत अभाव होतो आणि एका चिन्मय सत्तेशिवाय कोणती जड वस्तू राहतच नाही, जी वास्तविक आहे. दुसरा श्लोक आहे, इदं ज्ञानमुपाश्रित्य मम साधर्म्यमागताः सर्गेऽपि नोपजायन्ते प्रलये न व्यथन्ति च.
या ज्ञानाचा आश्रय घेऊन माझ्या साधर्म्याला, जो मनुष्य माझ्या साधर्म्याला प्राप्त झाले आहेत ते महासर्गातही उत्पन्न होत नाहीत. म्हणजे जे मला प्राप्त झाले ते कधीच आता येऊ शकत नाही संसारात, आणि महाप्रलयात व्यथित होत नाही. म्हणजे मग महाप्रलय हो किंवा काहीही हो, त्यांचं काहीच बिघडत नाही. ते कारण मुक्तच असतात आणि ते परमात्म्याला प्राप्त झालेलेच असतात. ज्ञानाचा अनुभव करणे आणि त्याचा आश्रय घेणे, त्या ज्ञानाचा अनुभव झाल्याने मनुष्याचे संपूर्ण संशय समाप्त होतात आणि तो ज्ञान स्वरूपच होतो. त्या ज्ञानाचा आश्रय घेऊन मनुष्य माझ्या साधर्म्याला प्राप्त होतात. अर्थात जसे माझ्या ठिकाणी कर्तृत्व भोक्तृत्व नाहीये, तसेच त्यांच्यातही कर्तृत्व भोक्तृत्व राहत नाही. जसा मी नेहमीसाठी निर्लिप्त निर्विकार राहतो, तसेच त्यांनाही आपल्या निर्लिप्ततेचा आणि निर्विकारतेचा अनुभव होतो. ज्ञानी महापुरुष भगवंतासारखे निर्लिप्त निर्विकार तर होतात, परंतु भगवंतासारखे संसाराची उत्पत्ती, पालन आणि संहाराचे कार्य ते करू शकत नाही. मात्र योगाभ्यासाच्या बळाने एखाद्या योग्यात काही सामर्थ्य येते, परंतु ते सामर्थ्यही भगवंताच्या सामर्थ्या समान नसते, कारण तो युंजन योगी असतो. अर्थात त्याने अभ्यास करून काही सामर्थ्य प्राप्त केलेले असते, परंतु भगवान तर स्वतः सिद्ध युक्त योगीच आहेत. अर्थात भगवंताच्या ठिकाणी सामर्थ्य नेहमीच स्वतः सिद्ध असते. भगवान सर्व काही करण्यास समर्थ आहेत. कर्तुम कर्तुम अन्यथा कर्तु समर्थ. योग्याचे सामर्थ्य सीमित असते, परंतु भगवंताचे सामर्थ्य असीम असते. सर्गेपि नोपजायन्ते, येथे अपि पदाने असे अभिप्रेत होते की ते ज्ञानी महापुरुष महासर्गाच्या आरंभीही उत्पन्न होत नाही. महासर्गाच्या आधीमध्ये 14 भुवने यांची तसेच त्या लोकांच्या अधिकारी लोकांची उत्पत्ती होत असते, परंतु ते महापुरुष उत्पन्न होत नाहीत. अर्थात त्यांना पुन्हा कर्मपरवश होऊन शरीर धारण करावे लागत नाही. महाप्रलयामध्ये संवर्तक अग्नीने चर अचर सर्व प्राणी भस्म होतात. समुद्र वाढल्यामुळे पृथ्वी बुडून जाते. 14 भुवनात गडबड हाहाकार माजतो. सर्व प्राणी दुःखी होतात, नष्ट होतात. परंतु महाप्रलयात त्या ज्ञानी महापुरुषांना कोणतेही दुःख होत नाही, कारण ते आता भगवंताच्या लोकात पोचून गेले. त्यांना आता तिथे काहीच दुःख नाहीये. त्यांच्यात कसलीच हालचाल होत नाही, विकारही होत नाहीत. ते महापुरुष ज्या तत्वाला प्राप्त झाले आहेत त्या तत्वात हालचाल विकार काही नाहीतच. तर मग ते पुरुष व्यथित कसे होतील? होणे शक्यच नाही. महासर्गातही उत्पन्न न होणे आणि महाप्रलयातही व्यथित न होण्याचे तात्पर्य हे की ज्ञानी महापुरुषाचा प्रकृती आणि प्रकृतीजन्य गुणांशी सर्वथा संबंध विच्छेद झालेला आहे. म्हणून प्रकृतीचा संबंध असल्यामुळे जे जन्म मरण होते, दुःख होतात, चलबिचल होते, प्रकृतीशी संबंध रहित महापुरुषात ते जन्म मरण दुःख इत्यादी होत नाहीत. कारण शरीराच्या संबंधाने निर्विकल्प स्थिती होते आणि कारण शरीराशी संबंध विच्छेद झाल्यास निर्विकल्प बोध होतो. निर्विकल्प स्थिती तर सविकल्पात बदलते, परंतु निर्विकल्प बोध सविकल्पात बदलत नाही. तात्पर्य असे की निर्विकल्प स्थितीत परिवर्तन होते, परंतु निर्विकल्प बोधात कधी परिवर्तन होत नाही. स्थितीत परिवर्तन होते पण बोधात कधी परिवर्तन होत नाही. तो नेहमी जसाच्या तसा राहतो. ही गोष्ट येथे सर्गेपि नोपजायन्ते प्रलयेन व्यथन्तीच या पदाने सांगितली गेली आहे. महासर्ग आणि महाप्रलय प्रकृतीत होतात. तात्पर्य हे की प्रकृतीचे कार्य असलेल्या शरीराला पकडल्याने मनुष्य परतंत्र होतो, जन्म मरणात सापडतो, परंतु प्रकृतीच्या कार्याशी संबंध विच्छेद झाल्यास तो स्वतंत्र होतो, जीवन निरपेक्ष होते आणि जन्म मरणापासून नेहमीसाठी तो मुक्त होतो. म्हणजे जसे परमात्मा सच्चित आनंद स्वरूप आहेत, तसेच त्यांना प्राप्त होणारे ज्ञानी महापुरुष सुद्धा सच्चित आनंद स्वरूप होतात. म्हणजे मम साधर्म्य मागताहा, म्हणजे साधर्म्य देवाशी त्यांचं साधर्म्य होऊन जाते. जे भगवंताच्या साधर्म्याला प्राप्त होतात ते तर महासर्गातही उत्पन्न होत नाही, परंतु जे प्राणी महासर्गात
उत्पन्न होतात त्यांच्या उत्पन्न होण्याची कोणती प्रक्रिया असते ती आता आपण ह्या तिसऱ्या श्लोकात बघू. मम योनिर्महद् ब्रह्म तस्मिन् गर्भं दधाम्यहं संभवः सर्वभूतानां ततो भवति भारत. हे भरत वंशोद्भव अर्जुन, माझी मूळ प्रकृती तर उत्पत्ती स्थान आहे आणि मी तिच्या जीवरूपी गर्भ स्थापन करतो. त्यापासून संपूर्ण प्राण्यांची उत्पत्ती होते. येथे मूळ प्रकृतीला महत ब्रह्म असे म्हटले आहे. याची अनेक कारणे होऊ शकतात. जसे परमात्मा लघुता आणि महत्ता रहित आहेत म्हणून ते सूक्ष्माती सूक्ष्मही आहेत आणि महानही आहेत. अर्थात संसारात सर्वात मोठे व्यापक तत्व मूळ प्रकृतीच आहे. परमात्म्याशिवाय संसारात यापेक्षा वरचढ कोणतेच व्यापक तत्व नाही. म्हणून या मूळ प्रकृतीला महत ब्रह्म असे म्हटले आहे. तर आणि मग म्हणून महत ब्रह्म हे सिद्ध करण्यासाठी येथे महत ब्रह्म शब्द दिला आहे. तात्पर्य जीवनमुक्त महापुरुषांचा या मूळ प्रकृतीशी संबंध विच्छेद होतो म्हणून ते महासर्गातही उत्पन्न होत नाहीत आणि महाप्रलयातही व्यथित होत नाहीत. सर्वांचे उत्पत्ती स्थान या मूळ प्रकृतीला योनी म्हटले गेले आहे. याच मूळ प्रकृतीपासून अनंत ब्रह्मांड उत्पन्न झाली आहेत आणि यातच ती लीनही होत राहतात. या मूळ प्रकृतीपासूनच सांसारिक अनंत शक्ती उत्पन्न होतात. या मूळ प्रकृतीसाठी मम पदाचा प्रयोग करून भगवान म्हणतात की ही प्रकृती माझी आहे म्हणून हिच्यावर आधिपत्यही माझेच आहे. माझ्या इच्छेविना ही प्रकृती आपल्यातर्फे काहीही करू शकत नाही. ही जे काही करत असते ते सर्व माझ्या अध्यक्षतेखालीच करते. मी मूळ प्रकृतीपेक्षाही श्रेष्ठ, त्याच्यापेक्षाही महत ब्रह्म आहे. श्रेष्ठ साक्षात परब्रह्म परमात्मा आहे. हे दाखवण्यासाठीच भगवंतांनी मम महत ब्रह्म पदाचा प्रयोग केला आहे. मम महत ब्रह्म पदांनी म्हणतात की भगवान म्हणतात की जीवाचा संबंध वास्तविक मूळ प्रकृतीपेक्षाही श्रेष्ठ असलेल्या मज परमात्म्याशी आहे. मम एव अंशः म्हणून प्रकृतीशी संबंध मानून जीवाने आपले पतन करून घेऊ नये. तस्मिन गर्भ दधाम्यहम, येथे गर्भम पद कर्म संस्कार सहित जीव समुदायाचा वाचक आहे. भगवान कोणता नवीन गर्भ स्थापन करीत नाहीत. अनादिकालापासून ते जे जीव जन्म मरणाच्या प्रवाहात सापडलेले आहेत ते महाप्रलयाच्या वेळी आपापल्या कर्म संस्कारासहित प्रकृतीत लीन होतात. प्रकृतीत लीन झालेल्या जीवांची कर्म जेव्हा परिपक्व होऊन फल देण्यासाठी उन्मुख होतात तेव्हा महासर्गाच्या आधीमध्ये भगवान त्या जीवांच्या प्रकृतीशी पुन्हा विशेष संबंध जो कारण शरीर रूपाने पूर्वीच होता स्थापित करतात. हेच भगवंताद्वारे जीव समुदाय रूपी गर्भाचे प्रकृती रूपी योनीत स्थापन करणे असे म्हटले जाते. तर भगवंताकडून प्रकृतीमध्ये गर्भ स्थापन झाल्यावर संपूर्ण प्राण्यांची उत्पत्ती होते. अर्थात ते प्राणी स्थूल आणि सूक्ष्म शरीर धारण करून पुनर्जन्माला प्राप्त होतात. जीव जोपर्यंत मुक्त होत नाही तोपर्यंत प्रकृतीचा अंश असलेल्या कारण शरीराशी त्याचा संबंध कायम राहतो आणि तो महाप्रलयात कारण शरीरासहितच प्रकृतीत लीन होतो. भगवंताच्या कथनाचे तात्पर्य असे आहे की जीव जन्म मरणात पडलेला असूनही माझाच अंश आहे. त्याचे साधर्म्य ऐक्य माझ्याशी आहे, शरीराशी नाही. शरीराशी त्याचा काहीही संबंध नाही, फक्त माझ्याशीच आहे. श्लोक 4. सर्व योनिषु कौन्तेय मूर्तयः संभवन्ति याः तासां ब्रह्म महद्योनिर् अहम बीजप्रदः पिता. जरायुज अंडज, जरायुज म्हणजे जन्मणारे मनुष्य पशु इत्यादी. अंडज म्हणजे अंड्यापासून उत्पन्न होणारे. स्वेदज म्हणजे घामापासून उत्पन्न होणारे. उवालिखा आणि उद्भिज म्हणजे पृथ्वीला फोडून त्यातून उत्पन्न होणारे
वृक्ष, लता इत्यादी संपूर्ण प्राण्यांच्या उत्पत्तीच्या या चार खाणी स्थान दाखवले आहेत. या चारीपैकी एकेका स्थानातून लाखो योनी उत्पन्न होतात. त्या लाखो योनींमधील एका योनीत जे प्राणी उत्पन्न होतात त्या सर्वांची आकृती वेगवेगळी असले, एकातनं उत्पन्न झाले तरी त्यांची सगळ्यांची वेगळी वेगळी असते. एका जातीत उत्पन्न होणाऱ्या प्राण्यांच्या आकृतीतही स्थूल अथवा सूक्ष्म भेद राहतो. अर्थात एकासारखी एक आकृती कोणाचीही मिळत नाही. जसे मनुष्य योनीत अब्जावधी माणसे उत्पन्न होत आली आहेत, परंतु आजपर्यंत कोणत्याही मनुष्याची आकृती दुसऱ्याशी मिळत नाही. हे आपण आपल्या जीवनामध्ये रोज बघतच असतो. या विषयात एका कवीने म्हटले आहे, पाग भाग वाणी प्रकृती आकृती वचन विवेक अक्षर मिलत न एक से देखे देश अनेक. अर्थात पगडी, भाग्य, वाणी, स्वभाव, आकृती, शब्द, विचारशक्ती आणि हस्ताक्षर हे सर्व दोन मनुष्यांचेही एकसारखे मिळत नाहीत. याप्रमाणे 84 लाख योनीमध्ये जितकी शरीरे आणि अनादिकालापासून उत्पन्न होत आहेत त्या सर्वांची आकृती वेगवेगळी असते. 84 लाख योनीशिवाय देव, पितर, गंधर्व, भूत, प्रेत इत्यादीलाही सर्व योनिषु पदांच्या अंतर्गत घेतले पाहिजे. तासाम ब्रह्म महद्योनिर बीजप्रद पिता. उपर्युक्त या जे चार खाणी दाखवल्या आहेत आणि 84 लक्ष योनी या याच्यातनं जे शरीर उत्पन्न होण्याची स्थानी आहेत त्या सर्व योनींचे उत्पत्ती स्थान महत ब्रह्म अर्थात मूळ प्रकृती आहे. त्या मूळ प्रकृतीमध्ये जीवरूपी बीज स्थापन करणारा पिता मी आहे असे भगवान म्हणत आहेत. भिन्न भिन्न वर्ण आणि आकृती असणाऱ्या नाना प्रकारच्या शरीरात भगवान आपले चेतन अंशरूपी बीज स्थापन करतात. यावरून सिद्ध होते की प्रत्येक प्राण्यात स्थित असलेल्या परमात्माचा अंश या शरीरांच्या भिन्नतेनेच भिन्न प्रतीत होतो. वास्तविक संपूर्ण प्राण्यात एकच परमात्मा विद्यमान आहे. म्हणून आपण म्हणतो ना की जितके प्राणी आहेत त्याच्यामध्ये सगळ्यांमध्ये एकच आत्मा भरलेला आहे. तर त्याचं हे उत्तर आहे. ही गोष्ट एका दृष्टांताने समजावली जाते. जरी दृष्टांत हा सर्वांशाने जुळत नसतो तरी बुद्धीला दृष्टांताच्या जवळ घेऊन जाण्यात सहाय्यक होतो. कपडा आणि पृथ्वी दोन्हीत एकाच तत्वाची प्रधानता आहे. कपड्याला जर पाण्यात टाकले तर तो पाण्याच्या तळाशी जातो. कपडा ताणा, उभा धागा आणि बाणा आडवा धागा यांनी विणला जातो. प्रत्येक आडव्या उभ्या धाग्यामध्ये एक सूक्ष्म छिद्र असते. कपड्यात तशी अनेक छिद्रे असतात. पाण्यात बुडून राहिल्यामुळे त्याच्या संपूर्ण धाग्यात व छिद्रात पाणी भरून राहते. कपडा पाण्याबाहेर काढला की त्याच्या संपूर्ण धाग्यामध्ये व छिद्रात एकच पाणी समान रूपाने भरलेले राहते. या दृष्टांतात कपडा प्रकृती आहे. वेगवेगळे असंख्य छिद्रे शरीर आहेत आणि कपड्यात व सर्व छिद्रात परिपूर्ण पाणी परमात्म तत्व हे दाखवलं आहे. परंतु सूक्ष्म दृष्टीने पाहिले तर संपूर्ण शरीरांमध्ये संपूर्ण संसारात एकच परमात्म तत्व परिपूर्ण भरलेले आहे. म्हणजे शरीर वेगवेगळे दिसत असली तरी परमात्म तत्व तर त्या पाण्याप्रमाणे सर्वांमध्ये भरलेले आहेच. 84 लक्ष योनी देव, पितर, गंधर्व, भूत, प्रेत, पिशाच, ब्रह्म, राक्षस, बालग्रह, स्थावर, जंगमान, थलचर, जलचर, नभचर, जरायू, जंड, जुद्भीज, स्वेदज इत्यादी सर्व योनिषु पदाच्या अंतर्गत घ्यावे. हीच गोष्ट 7व्या अध्यायाच्या 6व्या श्लोकात एतद्योनीनि भूतानि सर्वाणीत्युपधार्य या पदांनी भगवंतांनी सांगितले होते. भगवंताने पहिल्या दुसऱ्या श्लोकात पण आपल्याला सांगितले आहे की प्रकृतीचा संबंध राहिला नाही तर जन्म मरण होत नाही. आणि 3-4 श्लोकात पण त्यांनी सांगितले की प्रकृतीचा संबंध राहिल्यास जन्म मरण होते. परमात्मा आणि तिच्या शक्ती प्रकृतीच्या संयोगाने उत्पन्न होणारे जीव प्रकृतीजन्य गुणांनी कसे बांधले जातात हे आपण आता या दुसऱ्या श्लोकात बघू. 5व्या श्लोकात सत्वं रजस्तम इति गुणाः प्रकृती संभवाः निबध्नन्ति महाबाहो देहे देहिनमव्ययम्.
हे महाबाहो, प्रकृतीपासून उत्पन्न होणारे सत्व, रज आणि तम हे तिन्ही गुण अविनाशी देहाला, जीवात्म्याला देहात बांधून टाकतात. तिसऱ्या आणि चौथ्या श्लोकात ज्या मूळ प्रकृतीला महद्ब्रह्म नावाने म्हटले आहे, त्याच मूळ प्रकृतीपासून सत्व, रज आणि तम हे तीन गुण उत्पन्न झालेले आहेत. येथे इति पदाचे तात्पर्य या तिन्ही गुणांपासून अनंत सृष्टी उत्पन्न होतात. तसेच तिन्ही गुणांच्या तारतम्याने प्राण्यांचे अनेक भेद होतात, परंतु गुण मात्र 2 किंवा 4 होत नाहीत. ती तीनच राहतात. सत्व, रजतम हे तीनच गुण राहतात. हे तिन्ही गुण अविनाशी देहाला देहात बांधून टाकतात. वास्तविक पाहिले तर हे तिन्ही गुण आपल्यातर्फे कोणालाही बांधत नाही, तर हा पुरुषच त्या गुणांशी संबंध करतो आणि त्या संध्याशी संबंध जोडून त्याच्यामध्ये तो बांधला जातो. गुणांचे कार्य पदार्थ, धन, परिवार, शरीर, स्वभाव, वृत्ती, परिस्थिती, क्रिया इत्यादींना तो जीव आपलं समजतो आणि हे आपल्या समजल्याने अविनाशी असून पण तो त्याच्यामध्ये बांधला जातो. विनाशी पदार्थ, धन इत्यादींना वश होतो. संपूर्णपणे स्वतंत्र असूनही तो पराधीन होतो. जसे मनुष्य ज्या धनाला आपले समजतो त्या धनाच्या घटवाढीने त्याच्या स्वतःवर परिणाम होतो. ज्या व्यक्तींना आपले समजतो त्यांच्या जन्मण्या मरण्याने त्यांच्या स्वतःवर परिणाम होतो. ज्या शरीराला आपले समजतो त्याच्या घटवाढीने त्याच्या स्वतःवर परिणाम होतो. हेच अविनाशी देहीला गुणांनी बांधणे असे म्हटले जाते. ईश्वर स्वयं जीव अविनाशी, चेतन अमल सहज सुखरासी असे गोस्वामी तुलसीदासांनी म्हटले आहे. जीवाचे जे अविनाशी स्वरूप वास्तविक कधी गुणांनी बांधले जात नाही, परंतु जेव्हा तो विनाशी देहाला मी, माझे आणि माझ्यासाठी समजतो, तेव्हा तो आपल्या या मान्यतेमुळे गुणांनी बांधला जातो आणि त्याला परमात्म प्राप्तीत कठीणता होते. देहाभिमानामुळे गुणांनी देहात बांधले गेल्याने तो गुणातीत असलेल्या आपल्या अविनाशी स्वरूपाला जाणू शकत नाही, कारण तो गुणांनी बांधलेला आहे आणि तो त्याच्या बाहेर बघूच शकत नाही की मी स्वतंत्र आहे, मी मी वेगळा आहे ह्याच्यापासून तो बघूच शकत नाही. गुणांनी देहात बद्ध झाला तरी जीवाचे ते वास्तविक अविनाशी स्वरूप आहे ते जसेच्या तसेच राहते. भगवंतांनी त्या इथे अव्ययम या शब्दानी तिकडे आपलं लक्ष वेधले आहे. देहाविषयी तादात्म्य, ममता आणि कामना असल्यामुळेच तिन्ही गुण या पुरुषाला देहात बांधून टाकतात. जर देहाविषयी तादात्म्य, ममता आणि कामना राहिली नाही तर मग हा परमात्मा स्वरूपच आहे, ज्यामुळे मी शरीर आहे असे दिसू लागते आणि शरीराला आपल्या स्वतःमध्ये समजतो की ज्यामुळे शरीर माझे आहे. अभेदभावाने संबंध जोडल्याने जीव स्वतःला शरीर समजतो, ज्याला अहंता म्हणतात, आणि भेदभावाने संबंध जोडल्याने जीव शरीराला माझे समजतो, त्याला ममता म्हणतात. जीव शरीराला अशा प्रकारे शरीराशी आपला संबंध जोडल्याने सत्व, रज आणि तम या तिन्ही गुण आपल्या वृत्तीद्वारा शरीरात अहंता, ममता हे सगळं दृढ करून जीवाला त्या बांधून टाकतात. जसे विवाह झाला असता पत्नीच्या संपूर्ण परिवाराशी सासूरवाडचा संबंध जोडला जातो, पत्नीच्या वस्त्राभूषण इत्यादीची आवश्यकता आपली स्वतःची आवश्यकता वाटू लागते, तसेच शरीराशी मी, माझेपणाचा संबंध जोडला असता जीवाचा संपूर्ण संसाराशी संबंध जोडला जातो आणि शरीर निर्वाहाच्या वस्तूंना तो आपली आवश्यकता मानू लागतो की मला तर हे कपडे हवेच आहे, मला हे वस्तू हवेच आहे, हे सगळं तो आवश्यकता आपली मानू लागतो. अनित्य शरीराशी संबंध मानल्यामुळे तो अनित्य शरीराला नित्य ठेवण्याची इच्छा करू लागतो की मी नेहमी इथे इथे राहावे, 100 का 110 वर्ष, 120 वर्षापर्यंत मी जगावे अशी तो इच्छा करू लागतो. आणि शरीराशी संबंध मानल्यामुळेच त्याला मरणाचे पण भय वाटते की मी ऍक्सिडेंट तर नाही होणार, मी असं तर नाही मरणार,
मी कुठे पडून तर नाही म्हणणार, हे त्याला बाधा त्याच्यामध्ये भीती निर्माण व्हायला लागते. जर शरीराशी संबंध राहिला नाही तर मग शरीराला नित्य ठेवण्याची इच्छाही राहणार नाही आणि मरणाचे त्याला भय पण राहणार नाही, की केव्हा काय येऊ न मरण, जेव्हा यायचं तेव्हा येईल. म्हणून जोपर्यंत नित्य कायम राहण्याची इच्छा आणि मरण्याचे भय आहे तोपर्यंत तो गुणांनी बांधला आहे असे समजावे. जीव स्वतः अविनाशी आहे आणि शरीर विनाशी आहे. शरीराचा प्रत्येक क्षणाला आपोआप वियोग होत आहे. ज्याचा आपोआप वियोग होत आहे त्याच्याशी संबंध विच्छेद करण्यात काय कठीणता आणि काय प्रयत्न. प्रयत्न एवढाच करायचा आहे की आपण हून वियुक्त होणाऱ्या वस्तूला आपण पकडून ठेवायचे नाही. त्याला न पकडण्याने आपल्या अविनाशी गुणातीत स्वरूपाचा आपोआप अनुभव येईल. जसं आपण लहान होतो, मोठे झालो, आपण लहानपणाला काही पकडू शकलो नाही की आपण नेहमी लहानच राहू. मोठे होत गेलो, मोठे होल्यावरती पण म्हातारे होत जातो, तर आपण त्या तरुणपणाला पण पकडून ठेवू शकत नाही. जीव शरीराशी दोन प्रकाराने आपला संबंध जोडतो. आपल्या स्वतःला शरीरात समजतो. प्रकृतीपासून उत्पन्न झाल्यामुळे सत्व, रज आणि तम हे तिन्ही गुण प्रकृती विभागातच आहेत. परंतु प्रकृतीचे कार्य असलेल्या शरीराशी आपला संबंध मानल्यामुळे, हे मी आणि माझे हा संबंध आपण मानतो, त्याच्यामुळे हे गुण अविनाशी चेतनाला नाशवान जड शरीरात बांधतात. अर्थात मी शरीर आहे आणि शरीर माझे आहे असा देहाभिमान उत्पन्न करतात. तात्पर्य हे आहे की सर्वच विकार प्रकृतीच्या संबंधाने उत्पन्न होतात. सत्ता मात्र स्वरूपात कोणताही विकार नाही. वास्तविक गुण जीवाला बांधत नाही, तर जीवच त्यांचा संग करून बांधला जातो. जर गुण बांधणारे असते तर गुणाच्या अस्तित्वात कोणी त्यापासून सुटू शकलाच तर कोणी त्यापासून सुटू शकलाच नसता, जीवनमुक्त झालाच नसता. जर गुण बांधणारे असते, गुण बांधणारे नाही, आपणच त्यांना धरून ठेवले म्हणून आपण त्याच्यामध्ये अडकतो. 10वा श्लोक आहे. तत्र सत्वं निर्मलत्वात् प्रकाशकमनामयम् सुखसंगेन बध्नाति ज्ञानसंगेन चानघ. हे निष्पाप अर्जुन, त्या गुणांपैकी सत्वगुण निर्मळ स्वच्छ असल्यामुळे प्रकाशक आणि निर्विकार आहे. तो सुखाच्या आसक्तीने आणि ज्ञानाच्या आसक्तीने देहीला बांधून टाकतो. जो देही असतो त्याला तो ज्ञानाच्या आसक्तीने बांधून टाकतो. सत्वगुण निर्मळ स्वच्छ असल्याने प्रकाश करणारा आहे. जसे प्रकाशामध्ये वस्तू जशा स्पष्ट दिसतात तसेच सत्वगुणाची अधिकता असल्यामुळे रजोगुण आणि तमोगुणाच्या वृत्ती स्पष्ट दिसून येतात. रजोगुण व तमोगुण यांचे पासून उत्पन्न होणारे काम, क्रोध, लोभ, मोह, मात्सर्य इत्यादी दोषही स्पष्ट दिसू लागतात. अर्थात या सर्व विकारांचे स्पष्ट ज्ञान होते. सत्वगुणाची वृद्धी झाल्यावर इंद्रियात प्रकाश, चेतना आणि हलकेपणा विशेषत्वाने जाणवतो, ज्यामुळे प्रत्येक परमार्थिक आणि लौकिक विषयाला उत्तम प्रकारे समजून घेण्यात बुद्धी पूर्ण रीतीने काम करते आणि कार्य करण्यात मोठा उत्साह असतो. सत्वगुण ज्यांच्यामध्ये आहे तेच परमार्थामध्ये पुढे येतात. सत्वगुणाची दोन रूपे आहेत. शुद्ध सत्व ज्यात परमात्म्याचा उद्देश असतो आणि मलिन सत्व ज्यात सांसारिक भोग आणि संग्रहाचा उद्देश असतो. शुद्ध सत्वगुणामध्ये परमात्म्याचा उद्देश असल्याने परमात्म्याकडे वाटचाल करण्यात स्वाभाविक त्याची आवड असते. मलिन सत्वगुणात पदार्थांचा संग्रह आणि सुख भोगाचा उद्देश असल्याने सांसारिक प्रवृत्तीत आवड असते, ज्यामुळे मनुष्य बांधला जातो. मलिन सत्वगुणातही बुद्धी सांसारिक विषयांना उत्तम प्रकारे समजून घेण्यास समर्थ असते. जसे सत्वगुणाच्या वृद्धीतच वैज्ञानिक नवीन नवीन आविष्कार करत असतात, परंतु त्याचा उद्देश परमात्म्याची प्राप्ती नसल्याने
तो अहंकार, मान, सन्मान, धन इत्यादींनी संसार बंधनात तो अडकून राहतो. सत्वगुण हा रज आणि तमापेक्षा विकाररहित आहे. वास्तविक प्रकृतीचे कार्य असल्याने हा सर्वथा विकाररहित नसतो. सर्वथा निर्विकार तर आपले स्वरूप आणि परमात्म तत्वच असते, जे गुणातीत आहे. परमात्म तत्वाच्या प्राप्तीत सहाय्यक असल्याने भगवंतानी सत्वगुणालाही विकाररहित म्हटले आहे. जेव्हा अंतःकरणाची सात्विक वृत्ती असते, कोणता विकार नसतो, तेव्हा एक सुख मिळत असते, शांती मिळत असते. त्यावेळी साधकाच्या मनात असा विचार येतो की असे सुख नेहमी कायम राहावे, अशी शांती आपल्याला नित्य मिळावी, अशी निर्विकारता कायम राहावी. परंतु जेव्हा निर्विकारता सुख शांती राहत नाही, तेव्हा साधकाला बरे वाटत नाही. हे बरे वाटणे आणि बरे न वाटणे हीच सत्वगुणाच्या सुखाची आसक्ती आहे, जी बंधनात टाकणारी आहे. जेव्हा सत्व, रज आणि तम या तिन्ही गुणांचे, याच्या वृत्तींचे, विकारांचे स्पष्ट ज्ञान होते आणि साधकाला अशा पुष्कळशा आश्चर्यजनक गोष्टींची माहिती होते, ज्याची पूर्वी कधी त्याची ओळखही झालेली नसते. तेव्हा साधकाच्या मनात येते की हे ज्ञान नेहमी कायम राहावे. ही ज्ञानाची आसक्ती आहे, जी बंधनात टाकणारी आहे, की मी दुसऱ्यांपेक्षा अधिक जाणतो, असा अभिमान ही बंधनात टाकणारा आहे. अशा प्रकारे सत्वगुण, सुख आणि ज्ञान यांच्या संगाने साधकाला बंधनात टाकतो, अर्थात त्याला गुणातीत होऊ देत नाही. म्हणजे आपण बघितलं की सत्वगुण असला तरी तो बंधनात टाकणाराच असतो. तर हा संगच रजोगुण आहे, जो बांधणारा आहे. जर साधकाने सुख आणि ज्ञान याच्या संग नाही केला, तर सत्वगुण त्याला बंधनात टाकणार नाही, तर त्याला गुणातीत करवितो. तात्पर्य, जर संग नसेल तर साधक सत्वगुणानेही आपली उन्नती करून घेतो आणि आपल्या गुणातीत स्वरूपाचा अनुभव करून घेतो. आता सत्वगुणापासून सुख आणि ज्ञान झाल्यास साधकाने ही सावधगिरी बाळगली पाहिजे की हे सुख आणि ज्ञान माझे ध्येय नाहीये. सुख आणि ज्ञान हे माझे ध्येय नाहीये, हे माझे भोग्य नाहीयेत. हे तर ध्येयाच्या प्राप्तीचे कारण आहे, साध्याचे कारण आहे. मला तर त्या ध्येयाची प्राप्ती करावयाची आहे, जे सुख आणि ज्ञानाला प्रकाशित करणारे आहे. सुख, ज्ञान इत्यादी सर्व सत्वगुणांच्या वृत्ती आहेत. या कधी घडतात, कधी वाढतात, कधी येतात, कधी जातात, परंतु आपले स्वरूप तर निरंतर एकरस राहत असते. त्यात कधीच घटवाढ होत नाही. म्हणून साधकाने सत्वगुणांच्या वृत्तीपासून नेहमी तटस्थ, उदासीन राहावे, त्यांचा उपभोग करू नये. त्यामुळे तो सुख आणि ज्ञानाच्या आसक्तीत फसणार नाही. जर साधकाने सत्वगुणापासून होणाऱ्या सुख आणि ज्ञानाचा संग केला नाही, तर त्याला लवकरच परमात्म प्राप्ती होते. परंतु जर त्याने त्याच्या संगाचा त्याग केला नाही, तर कालांतराने त्याची त्या सुख आणि ज्ञानाविषयी आपोआप आवड होत असते आणि तो परमात्म प्राप्ती करून घेतो. सुख आणि ज्ञान बाधक नाहीत, तर त्याचा संग बाधक आहे. त्याला आपले मानणे हा संग आहे. वास्तविक सत्वगुण पण आपला नाहीये, तो पण प्रकृतीचाच आहे. म्हणून जोपर्यंत संग राहतो तोपर्यंत मुक्ती प्राप्त होत नाही, कारण स्वरूप तर असंग आहे. यावरून असे समजून घ्यावे की सत्वगुण तर सापेक्ष अनामय आहे आणि परमपद निरपेक्ष अनामय आहे. तिन्ही गुण प्रकृतीजन्य असूनही रजोगुण तृष्णा तसेच आसक्तीने उत्पन्न होणारा आणि तमोगुण अज्ञानाने उत्पन्न होणारा आहे. परंतु सत्वगुण केवळ प्रकृतीजन्य आहे. तात्पर्य असे आहे की सत्वगुण प्रकृतीजन्य तर आहे, परंतु कुठल्याही विकारापासून तो उत्पन्न होत नाही, म्हणून याला अनामय असे म्हटले आहे. सात्विक ज्ञानात तर मी संगी आहे, परंतु तत्वज्ञानात संपूर्णपणे असंग आहे. अर्थात तत्वज्ञान झाल्यावर ज्ञान राहते, परंतु मी ज्ञानी आहे हे ज्ञान राहत नाही. सात्विक ज्ञानात दृष्टा राहतो
आणि आपल्याच विशेषतेचे भान त्याला असते. परंतु तत्वज्ञानात कोणी दृष्ट राहत नाही आणि आपल्यात कोणती उणीवही राहत नाही. तसेच विशेषतेचे भान होत नाही, कारण व्यक्तित्वच त्याचे राहत नाही. आपल्यात विशेषतेचे होणे हाच संग आहे. विशेषतेचा अनुभव की मी ज्ञानी आहे असा स्वीकार केल्याने होत असतो. आणि तत्वज्ञान झाल्यावर निजानंदाचा अनुभव येतो. आता पुढील श्लोकामध्ये रजोगुणाचे स्वरूप सांगत आहेत. राजात्मकौ विद्धि तृष्णा संग समुद्भवम तन्निबध्नाति कौन्तेय कर्म संगेन देहिनम. हे कुंतीनंदन, तृष्णा आणि आसक्ती उत्पन्न करणाऱ्या रजोगुणाला तू आसक्ती स्वरूप समज. तो कर्माच्या आसक्तीने देहीला म्हणजे जीवात्म्याला बांधून टाकतो. हा रजोगुण आसक्ती स्वरूप आहे. अर्थात एखाद्या वस्तू, व्यक्ती, परिस्थिती, घटना, क्रिया इत्यादी विषयी जी प्रियता उत्पन्न होते, ती प्रियता रजोगुणाने चे स्वरूप आपण समजावे. म्हणण्याचे तात्पर्य हे की जसे सोन्याची आभूषणे सोने रूप असतात, तसेच रजोगुण हे आसक्ती रूपच आहे. पातंजल योगदर्शनात क्रियेला रजोगुणाचे स्वरूप म्हटले गेले आहे. परंतु श्रीमद भगवद्गीतेत भगवान सर्व क्रियांना गौण रूपाने रजोगुण मानत असूनही प्रामुख्याने आसक्तीलाच रजोगुणाचे स्वरूप मानतात. म्हणून योगस्थ कुरु कर्माणि संगं त्यक्त्वा याच्यामध्ये आसक्तीचा त्याग करून कर्तव्य कर्म करण्याची आज्ञा दिली आहे. निष्काम भावनेने केली गेलेली कर्मे मुक्त करणारी असतात. यावरून सिद्ध होते की आसक्तीच बंधनकारक आहे. सत्वगुण स्वतः नव्हे, म्हणून भगवंत येथे आसक्तीलाच रजोगुणाचे मुख्य स्वरूप जाणून घेण्यासाठी म्हणत आहेत. ज्याप्रमाणे दही घुसळल्याने लोणी आणि ताक वेगवेगळे होत असते, त्याचप्रमाणे सृष्टी रचनेच्या या रजोगुणी संकल्पाने प्रकृतीमध्ये क्षोभ उत्पन्न होतो. त्यामुळे सत्वगुण रूपी लोणी आणि तमोगुण रूपी ताक वेगळे वेगळे होते. सत्वगुणाने अंतःकरण आणि ज्ञानेंद्रिय, रजोगुणाने प्राण आणि कर्मेंद्रिय, तसेच तमोगुणाने स्थूल पदार्थ शरीर इत्यादींची निर्मिती होते. तिन्ही गुणांनी संसारातील इतर पदार्थांची उत्पत्ती होत असते. अशा प्रकारे महासर्गाच्या आधीमध्ये भगवंताचे सृष्टी रचना रूपी कर्म सुद्धा सर्वथा रागरहित होते. प्राप्त वस्तू, व्यक्ती, पदार्थ, परिस्थिती, घटना इत्यादी कायम राहावे, तसेच ते आणखी प्राप्त होत राहावे, याप्रमाणे तृष्णा उत्पन्न होते. या तृष्णेने मग वस्तू इत्यादी विषयी आसक्ती उत्पन्न होते. आपण संसारात याचा अनुभव घेतच असतो की जे आहे आपल्याकडे त्याच्यापेक्षा जास्ती हवं असतं. एक आहे तर दोन हवे असतात, दोन असले तर तीन हवे असतात. याचा आपल्याला अनुभव संसारात येतच असतो, जो तृष्णा आणि आसक्तीने उत्पन्न होतो. अर्थात तृष्णा आणि आसक्तीने उत्पन्न होणारा जसे बीज आणि वृक्ष अन्योन्य कारण आहेत. अर्थात बीजापासून वृक्ष उत्पन्न होतो आणि वृक्षापासून मग मग पुष्कळशी बीज तयार होतात. आणि त्याचप्रमाणे राग स्वरूप रजोगुणापासून तृष्णा आणि आसक्ती वाढते. तसेच तृष्णा आणि आसक्तीने रजोगुण फार वाढत जातो. तात्पर्य की हे दोन्हीही एकमेकांना पुष्ट करणारे आहेत, म्हणून दोन्हीही अर्थ योग्य आहेत. कर्म करण्याची प्रवृत्ती वाढल्याने मनुष्य नवनवीन कर्म करणे सुरू करतो. मग तो रात्रंदिवस याच प्रवृत्तीत फसून राहतो. अर्थात माणसाच्या मनोवृत्ती रात्रंदिवस नवनवीन कर्म आरंभ करण्याच्या चिंतनात लागून राहतात. अशा अवस्थेत त्याला आपले कल्याण करणारा उद्धार करून घेण्याला अवसरच प्राप्त होत नाही. अशा प्रकारे रजोगुण कर्माच्या सुखासक्तीने शरीरधाऱ्याला बांधून टाकतो, अर्थात जन्म मरणाच्या चक्रात घालतो. म्हणून साधकाने प्राप्त परिस्थितीनुसार
निष्काम भावनेने कर्तव्य कर्म तर केले पाहिजे, परंतु संग्रह आणि सुखभोगासाठी नवनवीन कर्मांचा आरंभ करू नये. देहिनम पदाचे तात्पर्य हे आहे की देहाशी आपला संबंध मानणाऱ्या देहीलाच हा रजोगुण कर्माच्या आसक्तीने बांधतो. सकाम भावनेने कर्म करण्यापासूनही एक सुख होत असते आणि कर्माचे अमुक फल भोगू या फलासक्तीत ही एक सुख असते. अशा कर्म आणि फलाच्या सुखासक्तीने मनुष्य बांधला जातो. जो काळ निघून गेला आहे तो पुन्हा मिळू शकत नाही. मोठे मोठे राजे महाराजे आणि श्रीमंतांच्या अंतिम दशेचे स्मरण केल्याने, तसेच मोठ्या मोठ्या राजमहालांकडे आणि पडक्या घरांकडे पाहून साधकाने हा विचार करावा की त्यांची जी दशा झाली आहे तीच दशा या शरीराची, धन संपत्तीची आणि परिस्थिती इत्यादींचीही होईल. परंतु मी त्यांच्या प्रलोभनामध्ये फसून आपली शक्ती, बुद्धी, वेळ यांना किती आपण खर्च करत राहतो. ही तर फार मोठी हानी आपली होत असते. असा विचार उत्पन्न झाल्यास साधकाच्या अंतःकरणात सात्विक वृत्ती उत्पन्न होऊ शकेल आणि तो या कर्मसंगातून मुक्त होऊ शकतो. जर रात्रंदिवस नवनवीन कर्म करण्यातच मग्न राहिलो तर माझा मनुष्य जन्म निरर्थक जाईल आणि त्या कर्माच्या आसक्तीमुळे मला न जाणो कोणत्या कोणत्या योनीत जन्म घ्यावा लागेल आणि किती वेळा जन्मावे मरावे लागेल. म्हणून मला संग्रह आणि सुखभोगासाठी नवनवीन कर्माचा आरंभ करावयाचा नाही, तर प्राप्त परिस्थितीनुसार अनासक्त भावाने कर्तव्य कर्म करायचे आहे. अशा विचारांनीही पण साधक कर्मासक्तीतून मुक्त होऊ शकतो. 8वा श्लोक आहे. तमस्त्वज्ञानजं विद्धि मोहनं सर्वदेहिनां प्रमादालस्य निद्रावेस्तन्निबध्नाति भारत. आणि हे भरतवंशी अर्जुन, संपूर्ण देहधाऱ्यांना मोहित करणारा तमोगुण, अज्ञानापासून उत्पन्न होणारा असा समज, तो प्रमाद, आलस्य आणि निद्रेद्वारा देहीशी आपला संबंध मानणाऱ्यांना बांधतो. सत्वगुण आणि रजोगुण या दोघांपेक्षा तमोगुण अत्यंत निकृष्ट दाखवण्यासाठी येथे तू पदाचा प्रयोग केला आहे. ताई, हा तमोगुण अं, आपण तमोगुणाचं जे आहे हे हा आता उद्याच्या याच्यामध्ये घेऊयात मग. हो, हं? चालेल चालेल, ठीक आहे, चालेल. मग आता समाप्ती करायची. हो, समाप्ती करूयात. हं. योगेशं सच्चिदानन्दं वासुदेवं व्रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं. जय श्रीकृष्ण सर्वांना.